सोपं नाही, सहज शक्य नाही, फार दुर्लभ येते. पण दुर्लभ असणारं ब्रह्मज्ञान जर कधी प्राप्त करायचं असेल तर फक्त आणि फक्त संतांची सेवा करा. ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हो, संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतरच त्या ज्ञानाची प्राप्ती होते. मला वाटतं बहुतेक तुकोबरायचा अभंग आहे, ब्रह्मज्ञान जरी कडे उठाउठी तरी का इम्पुटी वेदशास्त्रे, शास्त्रांचे भांडण तपतीर्थाटन, पूर्वीचे भ्रमण याजसाठी, याजसाठी जप याजसाठी तप, व्यासे अमुप ग्रंथ केले, याजसाठी संत पायसे व्हावे, तरीच तरावे तुका म्हणे. हो, तुकोबराय सांगतात. हो, संतांच्या संगतीशिवाय, संत सेवेशिवाय ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही काका. ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं असेल संत सेवा केलीच पाहिजे. संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, भूल जाए हो तेरो मांगले तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी, ओ संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. पण अच्छी बनण्याकरता संत बी तसा पाहिजे. बरोबर आहे का नाही तर काका तो संत जर चादरीत गांजा ओढत असेल आणि आपण त्याचे पाय धरत असणार, देव प्राप्त होणार आहे का? नाही ना. म्हणून आपला विषय अंतर झाला म्हणून माफी मागतो, लक्ष देऊन ऐका. तर तुकोबाराय सांगतात की संतांच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होणार नाही, ब्रह्मज्ञान मिळणार नाही. कारण साधू संत महात्मे ज्ञानाचा उंबरठा आहेत, ज्ञानाचा कुरठा आहेत, ज्ञानाचा दारवंट आहेत, नवे नवे ज्ञानाचं गरज संत. हो, म्हणून माऊली ज्ञानोबराय सांगतात अर्जुनाला की अर्जुना, हो, माऊली ज्ञानोबरांनी गोड वर्णन केलेलं आहे, जर ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं असेल संतांच्या सानिध्यामध्ये जा, कारण ते ज्ञानाचा कुरठा आहे, ज्ञानाचा घर आहे. ते ज्ञानाचा कुरठा तेत सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुवटा वडगोनी, तनु मनु जीवे चरणासी लागावे, ने अगत्य करावे दास्य सकड. म्हणून माऊली ज्ञानोबराय सांगतात की संतांच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही किंवा त्या देवाची भेट होत नाही. म्हणून संत सेवा केलीच पाहिजे. देईल जो गुरु सेवा या बुद्धी पांडवा, जन्मीचा सांडवा टाकी तजे. म्हणून जीवनामध्ये संतांची सेवा केलीच पाहिजे. संत सेवा केल्याशिवाय जीवनाचा उद्धार होत नाही बाबा. पण बाबा संतांची सेवा करण्याकरता संत सुद्धा भेटणं फार गरजेचं आहे बरं. कारण अलीकडच्या काळामध्ये एवढे संत झाले, चादरवाला बाबा, फपुटावाला बाबा, जटावाला बाबा, आंबावाला बाबा, नवीन नवीन नवरलावाला बाबा, आता नवीनच चालू आहे तवावाला बाबा. हो, एवढा बाबा यात कोणले संत म्हणून आईच कळत नाही बाबा. कारण संत होणं फार कठीण आहे बाबा. हो, संतांची व्याख्या फार गोड आहे बरं का. हो, योगी होणं, संत होणं या जगात फार कठीण आहे. आपल्याला रस्त्याने खूप भेटतो संत, पण प्रत्येक जो भेटणारा असेल तो वाट दाखवणाराच असेल असं अजिबात मान्य नाही. काही काही वाट लावणारा बी राहतो. हो, अलीकडच्या काळामध्ये काका एवढी भयंकर परिस्थिती झालेली, ज्याचा थोडा मोठा झगमगाट दिसायला लागला, जो दिसायला चांगला, हो, ज्याचा झगमगाट असेल काका, लोक त्याच्या मागे जातात आणि म्हणतात आमना बाबा सारखा बाबा नाही, आणि त्या बाबानं काहीतरी दांगडू उठू द्या, नाही हो त्यांना सारखा बेकार नाही. तो नाही बेकार, तू बेकार आहे. हो भाऊ आई कट करलीस रे काका, रिकामा कमी जातील. हो, म्हणून लक्ष देऊन ऐका. या जगामध्ये संत होणं फार कठीण आहे. अरे संतांच्या सानिध्यात जर कधी जायचं असेल, कलियुगामध्ये संत नाहीत का? आज सुद्धा संत आहेत, पण त्या संतांच्या सानिध्यामध्ये आपण जात नाही. कारण ते संत दाखवत नाही की आम्ही संत आहेत असं. आपण त्यांच्याजवळ गेलं पाहिजे. बघा, जर प्रत्यक्ष ज्ञानोबरांना भेटायचं असेल, प्रत्यक्ष तुकोबरांना भेटायचं असेल, आज सुद्धा तुकोबराय आणि ज्ञानोबराय आहेत बरं का. फक्त आपल्याला त्यांचा पत्ता माहित नाही. ज्ञानोबरायांना जर कधी भेटायचं असेल, आळंदीमध्ये जा, सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेमध्ये एक छोटीशी खोली, त्या खोलीमध्ये पांढऱ्या शुभ्र कपड्याचा संन्याशी बसलेला आहे. ते म्हणजे फक्त आणि फक्त गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर.
फार मोठे बाबा, प्रत्यक्ष ज्ञानोबरायचं प्रतीक आहे. तुकोबराय जर कधी बघायचे असेल ना, राऊत बाबांकडे जा, प्रत्यक्ष तुकोबरायांचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. एवढे मोठे महात्म्य असताना सुद्धा आपण याच्या नादी लागतो, त्याच्या नादी लागतो, जीवनाची बर्बादी करून घेतो. म्हणून जीवनामध्ये संत सुद्धा चांगले पाहिजे, संतांची संगत सुद्धा चांगल्याने केली पाहिजे. बहु अवघड आहे संत भेटी, तरी जगजेठी करुणा केली. ओ संतांची भेट होणं फार दुर्लभ आहे काका. मला वाटतं निष्काम कर्मयोग्याचे लक्षणं सांगत असताना ज्ञानोबारांनी गोड सांगितलेलं आहे. तरी गेलिया सेच न करी, न पावता चाड धरी, जो सुने चढू अंतरू मेरू जैसा. आणि मी माझी असे आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. हो, म्हणून असं ज्याचं अंतकरण असेल, ज्याने मी हा शब्द काढून घेतला असेल, त्याला संन्यासी म्हणावं, त्याला साधू म्हणावं. मग अशा संतांची जर भेट झाली तर त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांच्या सानिध्यामध्ये राहिलं पाहिजे. मग महाराज, सेवा करणे म्हणजे त्यांचे हातपाय दाबणे का? नाही 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 काका, तसा त्याचा अर्थ नाही. सेवा करणे म्हणजे त्या साधू संतांनी सांगितलेल्या वाक्यावरती चालणे, ही त्या संतांची सेवा आहे. हो, ही त्या संतांची सेवा आहे. तुम्ही आपण जर कधी ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी, तुकोबराचा गाथा, नाथबाबांचं भागवत वाचत असाल, समजून घ्या आम्ही नाथ महाराजांची सेवा करतोय, ज्ञानोबाराची सेवा करतोय, तुकोबराची सुद्धा सेवा करतोय. म्हणून जीवनामध्ये संत सेवा केली पाहिजे, कारण देवाने सुद्धा संत सेवा केलेली बाबा. काय? देवाने सुद्धा संत सेवा केली. पटण्याकरता गोड सांगतो, लक्ष देऊन ऐका. एकदा सत्यभामा मातेकडे नारदांचं आगमन झालं. कोणाकडे? सत्यभामा माताकडे. सत्यभामा मातेने नारदांना बसण्याकरता गोड आसन दिलं. नारद महर्षी बसले. हो, पाद्यपूजन झालं, सर्व आदर सत्कार झाला. सत्यभामा मातेने नारदांना विचारलं, म्हणे नारदजी सांगा ना, कृष्ण परमात्मा मला 7 जन्मापर्यंत पती मिळावा याकरता काहीतरी उपाय सांगा. नारद म्हणे काहीच काम करू नको, सर्वात सोपं आहे. ते नारदच होता तो, पण तो नारद चांगलं काम करे. त्यानं नारद चिंग्या लावतो, रिकामा कामी करतो. ऐका ना, म्हणून लक्ष देऊन ऐका. त्यावेळेला काका नारदांनी सांगितलं, जर कृष्ण परमात्मा 7 जन्मापर्यंत पती म्हणून पाहिजे असेल, काहीच करू नको, फक्त त्याचं दान देऊन टाक. कारण मी शास्त्रात असं वाचलंय, म्हणे ज्या वस्तूचं आपण ह्या जन्मात दान दिलो ती 7 जन्मापर्यंत मिळते. काय? महिला माता, 7 जन्मापर्यंत हाच पती मिळावा म्हणून वटवृक्षाला प्रदक्षिणा घालू नका, फक्त त्यांना दान दे टाका. चांगला होईल ते दान दिशा तरी काका जुनी. लक्ष देऊन ऐका. त्यावेळेला सत्यभामा माता म्हणे, देवा नारदजी मी दान द्यायला तयार आहे, पण त्याचं दान घेणार कोण? नारद म्हणे काळजी करू नका, मीच घेतो त्या भगवंताचं दान. लगेच सत्यभामा मातेने संकल्प सोडला. आणि संकल्प सोडल्यानंतर काका लक्ष देऊन ऐका बरं का, संकल्प सोडला, ओल्या हातासहित नारद महर्षी देवाकडे गेले. देवाला सांगितलं, देवा माझा हात बघा. देव म्हणे कार मी काय ज्योतिषी का, मला अध्या काढणार. त्यावेळेला भगवंताने सांगितलं, मी काही ज्योतिषी नाही, मला कशाला दाखवतोय? नारदाने सांगितलं, म्हणे देवा मुद्दाम तुम्हाला हात दाखवतोय. म्हणे का? तुम्ही बदलायला नको म्हणून. म्हणे कस काय? म्हणे बघा देवा, मी तुमचं दान घेऊन आलेलो आहे. म्हणे माझं दान कोणी दिलं तुला? म्हणे सत्यभामा मातेने दान दिलं. म्हणे मग सांग आता तुझी काय सेवा करू? म्हणे आजपासून मी तुमचा मालक, तुम्ही माझे नोकर आहात, आता तुम्ही माझी सेवा करा. म्हणे काय सेवा करू सांग ना? या माझ्या पादुका उचला, माझ्या मागं चला. काका ओ, नारदाने सांगितल्याबरोबर भगवंताला आनंद झाला. नारदाने काय सांगितलं? पादुका उचला. देवाने उचलल्या नाही, डोक्यावरती धारण केल्या. काय? डोक्यावरती घेतल्या. विचार करा, जगाचा मालक, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, एवढी ज्याची शक्ती, एवढं ज्याचं सामर्थ्य आहे, तो भगवान परमात्मा संतांच्या पादुका डोक्यावरती घेऊन चालतोय. विचार करा संतांचा केवढा अधिकार असेल, केवढं सामर्थ्य असेल साधू संत महात्म्यांकडे. म्हणून तुकोबराय संतांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त करतात, कारण संत सेवेमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे काका. पृथ्वीला तारण्याची ताकद या संतांच्या संगतीमध्ये. काय? पृथ्वीला तारण्याची ताकद संत संगतीमध्ये. पटण्याकरता अजून एक दृष्टांत सांगेल, लक्ष देऊन ऐका. विश्वामित्र ऋषी आणि वशिष्ठ ऋषी या दोघांची भेट झाली. त्यावेळेला विश्वामित्र ऋषींनी वशिष्ठ ऋषींना सांगितलं, महाराज आमच्या घरी चला ना. त्यावेळेला वशिष्ठ ऋषीने विश्वामित्रा ऋषींच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या आश्रमामध्ये गेले. आदर सत्कार झाला. सर्व पूजाविधी झाल्यानंतर वशिष्ठजी निघायला लागले. त्यावेळेला विश्वामित्राने 60,000 वर्षापर्यंत तपश्चर्या केली होती. किती? 60,000 वर्षापर्यंत तपश्चर्या आपण करू शकतो का? पण त्यांनी केली होती. आपण 5 मिनिटं गुपचुपी एक जागावर बसतो नाही. हो ऐका ना, त्यांनी 60,000 वर्षापर्यंत तपश्चर्या केली काका. त्यावेळेला 60,000 वर्षाच्या तपश्चर्येमधनं 1,000 वर्षाची तपश्चर्या वशिष्ठ ऋषींना विश्वामित्र ऋषीने दान देऊन टाकली.
वशिष्ठ ऋषी निघून आले. कालांतराने विश्वामित्राचं आगमन झालं. विश्वामित्रांचा आदर सत्कार झाला. विश्वामित्र ऋषी निघायला लागले. वशिष्ठ ऋषींच्या मनामध्ये विचार आला की यांनी आपल्याला काहीतरी दिलेलं आहे, आपण पण दिलं पाहिजे. म्हणून वशिष्ठ ऋषींनी अर्धा गडी संत संगतीचं दान विश्वामित्राला दिलं. संकल्प सुटल्याबरोबर विश्वामित्र ऋषींच्या मनामध्ये संकोच निर्माण झाला. ते विचार करतात, कुठे 1000 वर्षाची तपश्चर्या, कुठे अर्धा गडी संत संगत. त्यांच्या मनातला भाव वशिष्ठ ऋषींनी ओळखला आणि लगेच उत्तर दिलं, महाराज तुम्ही जे सांगताय, तुमच्या मनात जो विकल्प आलेला आहे, लक्ष देऊन सांग, ऐका. तुम्ही जे दान दिलेलं आहे ते दान मी दिलेल्या दानापेक्षा श्रेष्ठ नाही, मी दिलेलं दान श्रेष्ठ आहे. म्हणजे मला याची प्रचिती घ्यायची. म्हणजे चला ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे ब्रह्मदेवाला सांगितलं, सांगा ना महाराज, 1000 वर्षाची तपश्चर्या जास्त का अर्धा गडी संत संगतीचं महत्व जास्त. ब्रह्मदेवाने विचार केला, दोघही तपस्वी साधू आहेत, दोघांपैकी एकाचं जर उत्तर चुकलं तर शाप देतील, जाडून भस्म करतील, उत्तर द्यायचं नाही. म्हणे मला उत्तर माहित नाही, विष्णू भगवंताकडे जा. विष्णू भगवंताकडे गेले काका. आणि विष्णू भगवंताकडे गेल्यानंतर काका लक्ष देऊन ऐका, विष्णू भगवंताला सांगितलं 1000 वर्षाची तपश्चर्या जास्त का अर्धा गडी संत संगत जास्त. विष्णू भगवंताच्याही मनामध्ये तोच प्रश्न निर्माण झाला. दोघं फार मोठे तपस्वी आहेत, जर दोघांचं एखाद्याचं उत्तर चुकलं शाप देतील. म्हणे मला याचं उत्तर माहित नाही, भोलेनाथांकडे जा. भोलेनाथांनी तेच सांगितलं, म्हणे शेषनागाकडे जा. शेषनागाकडे गेले. शेषनागाला सांगितलं, सांगा ना 1000 वर्षाची तपश्चर्या जास्त का अर्धा गडी संत संगत जास्त. त्यावेळेला शेषनागाने सांगितलं, मला याचं उत्तर माहिती आहे, पण माझ्या डोक्यावरती जो पृथ्वीचा वार आहे थोडासा कमी करा, म्हणजे तुम्हाला उत्तर देतो. विश्वामित्र ऋषी पुढे आले, मी 1000 वर्षाची तपश्चर्या दान करतो, पृथ्वीने थोडं वर जावं. पृथ्वी कणभर सुद्धा हलली नाही. वशिष्ठ ऋषी आले. विश्वामित्र ऋषींचा चेहरा पडला आणि वशिष्ठ ऋषीने फक्त एवढंच सांगितलं, मी अर्धा गडी संत संगतीचं पुण्य दान करतो, पृथ्वीने थोडं वर जावं. असं म्हटल्याबरोबर 4 फूट पृथ्वी चेंडू सारखी वरती गेली. आणि मग शेषनागाने दोघांना सांगितलं, म्हणे महाराज उत्तर देऊ का मिळालं. सांगण्याचं तात्पर्य एकच काका, दृष्टांत समजला का. आणि जेवढं तुमले समजत नाही तेवढंच चांगलंच आहे, तो तुला आमना चालतील ना. तुमचे जर कीर्तन पाठांतर झाले, आमले बी ऊस तोडा लक्ष देऊन ऐका. हो लक्ष देऊन ऐका. हो पुढे चालू होता आपला विषय. हो एवढी ताकद पृथ्वीला तारण्याचं सामर्थ्य या संत संगतीमध्ये. म्हणून तुकोबरा देवाला सांगतात, देवा मला संतांची सेवा करायची. संत सेवेमध्ये फार मोठं ताकद आहे बाबा, फार मोठी सामर्थ्य आहे. हो या जगामध्ये माणसाने काही न करता फक्त संतांची सेवा जर कधी केली, नुसतं संतांचं दर्शन जरी झालं तरी जन्म मृत्यूच्या दुःखापासून जीवाला मुक्ती मिळत असते. हो यात तीड मात्र शंका नाही. बघा जुने कीर्तनकार मंडळी नेहमी ते उदाहरण द्यायचे, फक्त तेवढं एक उदाहरण सांगतो, पुढे चालतो, आटोक्यात घेतो. लक्ष देऊन ऐका. एकदा नारद महर्षी विष्णू भगवंताकडे गेले आणि विष्णू भगवंताला विचारलं, का हो देवा मला संत संगतीचा महिमा सांगा ना. त्यावेळेला विष्णू भगवंता म्हणे, काळजी करू नका, मृत्यू लोकांमध्ये गटार आहे, गटारीमध्ये किडा आहे, त्या किड्याला जाऊन विचारा संत संगतीचा महिमा. काका नारदजी तिथे आले, किड्याला विचारलं, म्हणे दादा सांगा ना संत संगतीचा महिमा. एवढं विचारल्याबरोबर किड्याने नारदांकडे पाहिलं, स्मित हास्य केलं आणि मरून गेला. पुन्हा नारद महर्षी देवाकडे गेले, देवा किडा मरून गेला. म्हणजे एक काम कर, सरड्याला जाऊन विचार. सरड्याजवळ गेले, सरड्याला विचारलं, सांगा ना दादा संत संगतीचा महिमा. एवढं विचारल्याबरोबर सरड्याने नारदांकडे पाहिलं, स्मित हास्य केलं, सरडाही मरून गेला. लगेच नारद महर्षी देवाकडे गेले. देवाने सांगितलं, म्हणे एक काम कर, आंबराच्या वनामध्ये पोपट बसलेला आहे, पोपटाला विचार. पोपटाजवळ आले, पोपटाला सांगितलं, सांगा ना संत संगतीचा महिमा. एवढं विचारल्याबरोबर पोपटाने नारदांकडे पाहिलं, स्मित हास्य केलं, पोपटही मरून गेला. काय पोपटही मरून गेला. नारदजी पुन्हा देवाकडे गेले, देवाला सांगितलं, देवा पोपटही मरून गेला. म्हणे गाईला वासरू झालंय, त्याला विचार. मी जरा दृष्टांत धावत्या पद्धतीने सांगतोय बरं का, लक्ष देऊन ऐका. त्या गाईच्या वासराला जाऊन विचारा. त्यावेळेला नारद महर्षी गाईच्या वासरा जोड आले, सांगितलं, दादा सांग ना संत संगतीचा महिमा. एवढं विचारल्याबरोबर गाईच्या वासराने त्यांच्याकडे पाहिलं, स्मित हास्य केलं, वासरूही मरून गेलं. नारदाला राग आला. नारदजी देवाकडे गेले, म्हणे का हो देवा मला काही वेळाच्या गणतीत काढता का तुम्ही. अहो ज्यांना विचारतोय ते सर्व मरून जात आहे, सांगा मला उत्तर भेटेल का नाही माझं, खरं खरं सांगा मला व्यवस्थित. भगवंत म्हणे काळजी करू नका, आता तुला 100% उत्तर मिळेल. म्हणे काय करू, एक काम कर, मृत्यू लोकांमध्ये आमका राजा आहे, त्या राजाला 12 वर्षांनी पुत्र संतती झालेली आहे, त्याच्या मुलाला जाऊन विचार. नारद म्हणे देवा 2-4 थापटा तुम्हीच मारल्या, रिकामकामी करू नका. जसली विचार त्या बटा मरी घ्या. ज्यांना विचारायला गेलो ते सर्व मरून गेले देवा.
राजाना पोऱ्या जर मरी गे राजा जित्ता सोडी कमाले. नारदाला भगवंताने सांगितलं काळजी करू नका, मी तुमच्या मागे, टेन्शन घेऊ नका. नारद महर्षी राजवाड्यामध्ये गेले. नारदाला पाहिल्याबरोबर राजाला आनंद झाला. काय राजाला आनंद झाला बाबा. आणि राजाने नारदांचा आदर सत्कार करायला सुरुवात केली, पाद्यपूजन करायला सुरुवात केली. नारद मन विचार करे आते पाय पुढी राही ना, जर विचारानंतर तुला पोऱ्या मरी घ्या त्याच पाय तुडी टाकशी मिळेल. त्यावेळेला काका लक्ष देऊन ऐका ना. विठ्ठल मला जरा हसत खेळत बोलण्याची सवय बाबा, मला हसू येऊनच जात. लक्ष देऊन ऐका. नारदाने त्या ठिकाणी त्या बाडाजवळ गेले. त्या बाडाला हळूचकनी विचारलं. नारदांच्या मनामध्ये धाक होता, विचारू का नको, विचारू का नको. भगवंताकडे पाहिलं. भगवंत म्हणे काळजी करू नका, बिंदास्त विचारा. आणि मग नारदाने सांगितलं म्हणे बाडा मला संत संगतीचा महिमा सांगतो का. त्यावेळेला त्या लेकराने ते 3 दिवसापूर्वी जन्माला आलेलं ते बाळ नारदांना सांगतं नारदजी एक सांगू, तुम्हाला संत संगतीचा महिमा सांगेल, पण ज्याने तुम्हाला इथं पाठवलंय त्याला घेऊन या. काय त्याला घेऊन या. नारद महर्षी पळत पळत देवाकडे गेले. देवाचा हात धरला. म्हणे देवा चला तुम्हाला बोलवलं, तुम्हाला बोलवल्याशिवाय उत्तर देणार नाही तो. लगेच भगवान परमात्मा आले. आणि भगवान परमात्मा आल्यानंतर काका लक्ष देऊन ऐका बरं का. भगवान परमात्मा आल्यानंतर त्या लहान लेकराने भगवंताला नमस्कार केला. आणि नारदांनी सांगितलं आता सांग म्हणे मला संत संगतीचा महिमा. त्यावेळेला त्या लेकराने सांगायला सुरुवात केली. नारदजी पहिले किड्याच्या जन्मामध्ये होतो, एका महान संतांचं दर्शन झालं. किड्याच्या योनीतनं मुक्ती मिळाली, सरड्याची योनी प्राप्त झाली. सरड्याच्या योनीमध्ये सुद्धा एका महान संतांचं दर्शन झालं. सरड्याच्या योनीतनं मुक्ती मिळाली. पोपटाचा जन्म मिळाला. पोपटाच्या जन्मात सुद्धा एका संतांचं दर्शन झालं, तिथे सुद्धा मुक्ती मिळाली. गायीचा जन्म मिळाला. गायीच्या जन्मामध्ये सुद्धा एका महान संतांचं दर्शन झालं. आणि दुर्लभ असणारा मनुष्य देह प्राप्त झाला. दुर्लभ असणारा एकटा मनुष्य देहच नाही प्राप्त झाला. ज्या देवाच्या जन्माला आल्यानंतर जीव ज्या देवाच्या दर्शनाची इच्छा व्यक्त करतात तो भगवान परमात्मा त्याचं चिंतन न करता सहज मला प्राप्त झाला. काय सहज मला प्राप्त झाला. हो त्यावेळेला नारदांना या संत संगतीचा महिमा कळाला. भगवंताने नारदाकडे बघितलं. म्हणे देवा मला माहित होतं कान सोनार नाकडे टोचतस आई मला ते माहित पडलं. हो सांगण्याचं तात्पर्य एवढं सामर्थ्य या संत संगतीमध्ये. म्हणून तुकोबरा देवाला सांगतात संतांचे पूजन. तुकोबरा देवाला दुसरी सेवा सांगतात देवा मला संत सेवा करायची. तिसरी सेवा तुकोबरांनी सांगितली गालीन लोटांगण महाबरी. देवा तुझ्या द्वारामध्ये मला लोटांगण घालायचंय, बाकी मला काही नको देवा. तुझ्या द्वारामध्ये लोटांगण घालेल, माझ्या जीवनातला अहंकार नष्ट होईल. आणि अहंकार जर कधी नष्ट झाला तर मी परमार्थ करण्याच्या लायकीचा होईल, परमार्थ करण्याच्या माझी पात्रता वाढेल. त्यावेळेला भगवान परमात्म्याने नारदांना सांगितलं म्हणे नारदजी एवढी सर्व सेवा तुमच्या जीवनामध्ये मिळाल्यानंतर तुमच्या जीवनाचं काय परिवर्तन होईल, तुमची दशा काय होईल, तुमची अवस्था काय होईल, ती अवस्था तू कोबर आहे. तिसऱ्या चरणात आनंद निर्भया सोबल चाटा आणि कसायाचा नकरी तरी मुदात. आनंद निर्भया सोबल चाटा खरंच असं वाटस 1-1.5 वाजायला चालू देऊ बा. पण काका माझाही जरा कंठाला सूज आल्यामुळे मलाही थोडा बोलायला त्रास होतोय. म्हणून ज्ञानोबरा तुकोरांचं शुभबुद्धी दिली तसं आपण आता 5-10 मिनिटं चिंतन करूया. लक्ष देऊन ऐका. आनंदे निर्भय असो भलते ठाई सुख दुःख नाही चाडामा
माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबा रे, जर ही 3 प्रकारची सेवा माझ्या पदरामध्ये आली, ही 3 प्रकारची सेवा माझ्या जीवनात आली, माझं जीवन आनंदमय होऊन जाईल, सुख दुःखाचा चाड राहणार नाही, निर्भय होऊन जाईल. आणि देवा, आता मी कोणत्या प्रकारचं सायास करणार नाही, कोणत्या प्रकारचं साधन सुद्धा करणार नाही. अनेक सायास न करी न दरी आस, होईन उदास सर्व भावे. त्यावेळेला भगवंताने तुकोबरांना विचारलं, तुकोबा, मग एवढ्या सर्व खटाटोपा करून तुमच्या हाती काय लागेल? तुकोबरा सांगतात, तुकोबरा देवाला सांगतात की देवा, एवढं सर्व केल्यानंतर जन्माला आल्यानंतर जीव ज्या मोक्षाची इच्छा व्यक्त करतो, तो मोक्ष आमच्या द्वारामध्ये लोटांगण घालेल. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी, होय सांगू ऐसे तुका म्हणे. गाडी वाजवा, मायबा भजन करा. तुझे चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी.